नमस्कार. भोकर प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण पोहोचलो आहोत. या ठिकाणच्या आता निवडून आलेल्या उमेदवार आहेत वनमालाताई क्षीरसागर. तर हे तिसऱ्यांदा भोकरच्या या नगरपालिकेमध्ये निवडून आले आहेत. तर काय सांगाल या जादूबद्दल का आपण या ठिकाणी निवडून आलात? जादू वगैरे असं काही नाही. हे आमचं कामाचं फळ आहे. जे आम्ही आतापर्यंत जे जनतेची सेवा करत आले आम्ही आमच्या परिवारानं सर्व संपूर्ण त्यामुळे येथील जनता भोकर व आमच्या प्रफुल्लनगर, याच्या आधी आम्ही फुलेनगरमधून निवडून आलो होतो, आता प्रफुल्लनगरमधून निवडून आलो. ते आम्ही जे जनसेवेमध्ये रात्रंदिवस काम करतो त्या कामाचं हे फळ आहे. आम्ही या सगळ्या जनतेचा आभार व्यक्त करतो. तर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत असल्यापासून जिल्हा परिषद असल्यापासून आपले वडील आदरणीय पुंडलिकरावजी क्षीरसागर हे सुद्धा राजकारणात आणि गेल्या अनेक वर्षापासून जी सेवा आहे, तुम्हाला काय वाटते? सेवेबद्दल समाधान काय वाटतं तुम्हाला? वडिलांची जे राजकीय पार्श्वभूमी होती, जे वडिलांना जी सेवा दिली त्यांचं आम्हाला वारसामध्ये सेवा हाच मिळाला. त्या पद्धतीने आम्ही सर्व आमचं कुटुंब काम करत गेले. त्या कामाबद्दल लोकांनी आम्हाला खूप प्रेम दिले. इथून सुद्धा या वेळेस जेव्हा आम्हाला लोकांना साथ दिली, ज्या मदत केली लोकांनी, त्या जनतेसाठी आम्ही अहोरात्र कष्ट करून सेवा करून निवडून आलात. तर या ठिकाणी आपण निवडून आलात नगरपालिकेमध्ये. आता तुम्ही पुढील 5 वर्षासाठी काम करणार आहात. तर काय अजेंडा असेल आपल्या प्रभागासाठी, वार्डासाठी आपला काय अजेंडा असेल? आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब 2010ला ह्या मतदारसंघात आलेत. त्यावेळेस आम्हाला उमेदवारी दिली. त्यावेळेस सुद्धा माझी आई वनमाला पुंडलिक बहुमताने निवडून आली. परत एकदा विश्वास टाकून 2015ला उमेदवारी दिली चव्हाण साहेबांना. त्यावेळेस सुद्धा बहुमताने निवडून आले. परत आता 2025ला अशोकराव चव्हाण साहेबांना आमच्या क्षीरसागर परिवारावर विश्वास टाकून उमेदवारी दिली. आता सुद्धा चव्हाण साहेबांच्या आशीर्वादानं, या जनतेच्या आशीर्वादानं, सगळ्या सहकार्याच्या आशीर्वादानं आम्ही निवडून आलेलो आहोत. व त्यामुळं चव्हाण साहेबांच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही व इथल्या जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही. इथून पुढं जे आमच्या प्रफुल्लनगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे विकास करायचा आहे, आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब व आमदार चव्हाणताई यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथं जे वार्डात मला जे काही काम करायचे आहेत, विकासाची गंगा आणायची आहे, भरपूर कामं करायची आहेत. घरकुलाचा प्रश्न असो, इथल्या महिलाला रोजगाराचा प्रश्न असो, आमच्या गल्ली ज्या अंगणवाडी आहेत, अंगणवाडीचं काम करायचे आहे. रस्ते बऱ्याच प्रमाणात 90% रस्ते झालेले आहेत. नाल्या करायचं कुठं शिल्लक आहे, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न आम्हाला, लाईटीचे प्रश्न आहे. लाईट मागच्या काळात आम्ही बरेच सोलार बसवलेले आहेत. या अजून सुद्धा नवीन वस्ती काही ठिकाणी झालेली आहे. शनी मंदिर परिसरात तिथं अंधार आहे, तिथं लाईट बसवायचे आहेत. बरेचसे कामं करायचे आहेत. आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब व ताईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करणार आहोत व वार्डाला आम्ही समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत.